हा ह्या भैयांच्या धरला आता बरोबर. मित्रांनो नरळे वस्ती इथे कसं होतंय माहिती आहे का, आता थंडीनं साप बाहेर पडणार. दिवसभर मी कॉलला नाही, पहिले 10-10 15-15 साप धरायला लागायचे. आता एकही साप नाही सापडत. थंडी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत सापच बाहेर पडत नाही. मग धामण बाहेर पडतात बिनविषारी. हां हे भारी केले बघा, आंब्यावर काटा ठेवलेत. ही सुरक्षता अशी घ्यायला पाहिजे. कुणीकडे आता शेडमध्ये आत गेलाय या बघू आता. सोपं आहे, काय दिसला की 1 मिनिटाचं काम भैया. मदत करायला येता ते काय कुठं हे पांढरं काय ठेवलेलं आहे का? बाबा इकडून इकडेच गेलाय ना, ह्याच्यातच आहे ना. जरा मदत करता अण्णा. हातला पाय जड आहे बरं का अण्णा. हा ते खाली ठेवा त्या साईडला. इधर नाही ह्याच्यात जड जड आहे ना. गट्टे पिट्टे आहेत ना, असल्यात गरमी राहते येऊन बसते. लक्ष ठेवलंय ना तू भैया? होय होय कुठे गेलं आहे ना. कॅमेरा पुढे घे. असल ना काय ना काय मी बघितलेली. पण काय साप अंगावरच यायला की जाऊ कसला अंगावर यायलंय बघा. तुझ्या बापाला सोडेल काय मी. कसला अंगावर यायलंय बघा. तू चिडलाय किती भैया, नाही चिडलाय साप. मांजरान खवळला आता का बघा. तू चावण्यासाठी किती अग्रेसिव्ह आहे. मीच त्याला खवळले जरा. तुम्हीच खवळलायचा काय? तरी म्हटलं एवढा खवळणार नाही साप. होय कसला फण्या काढते. खवळल्यामुळे अंगावर यायला ना. पूर्ण अग्रेसिव्ह झालाय भैया. असं आहे त्यो. असं वर आकडा बी आहे बघा ते पाठीमागं. आहे काय आकडा बी आहे काय? आकडा छान हा आकडा छान आहे. त्याचा आकडा बघितला मी क्लिअर. अंगावर काय यायला साप. इथं इथं बसलेला हो ह्यात. इथं जरा किचकट होतं. ह्यात सोडणार का खाली त्याला. काय तुम्हाला भरणी तुम्हाला भरणी हे भरणी एक दे. सोना सोना भरणी आणि भरणी. न्यूरोटॉक्सिक न्यूरोटॉक्सिक विष येतं या. आणि हा नाग नावाने ओळखणारा एकदम अग्रेसिव्ह झालेला आहे. म्हणजे याला गरमी लागल्या. थंडीनं प्रत्येक साप हा गार होतोय, पण हा गार नाहीये. कुठं तर गरमीला बसलेला होता आलेला आहे. भैया एक ध्यानात ठेवा, हा साप जरी चावला 100 माणसं मारील एवढं त्याच्याकडे फिनम आहे. फिनम आहे. आणि जेवढा मोठा नाग असेल जाडजूड तो चावला तर विष सोडत नाही. पण असले लहान साप आहेत ना लगेच विष सोडतात. यायला दिदी वेळ लागतोय. आल्यावर साप पकडायला लई वेळ लागत नाही. आणि त्वचा तुम्ही नागाच्या ओळखली ना, धामण असतील. मला पाठीमागचा पट्टा पूर्ण क्लिअर प्रॅक्टिकल दिसते. इथं उभारलेला हो. हा हितनं गेलाय तो. इथनं असं इकडे आला. तो उबदार ठिकाणी बसलेला होता हा नाग. तो पण कुठं आहे दिदी? गेला बिचारा 5 मिनिटात.
आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिकशाने परिपूर्ण नाग नावाने ओळखणारा जो साप आहे तो एकमेव मानवी वस्तीत आल्यामुळं रेस्क्यू केलेला आहे. थंडीचं प्रमाण कमी होईल आहे. संक्रांत येणाऱ्या 4 दिवसात आहे. संक्रांत झाली की जे साप भक्ष्य घेऊन निद्रा अवस्थेत बसलेले आहेत, जे की थंडीमध्ये मरले जातात, जरी बाहेर साप आला तर त्याचा मृत्यू होतोय ना. आता साप बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. 15 तारखेपासून जानेवारीच्या टेम्परेचर कमी येतं आहे, म्हणजे थंडी कमी येते, टेम्परेचर वाढतं आहे. वाढले की असे साप मानवी व्यवस्थित भक्ष्य घेण्यासाठी फास्ट रीतीने या महिन्यात येते. कोणी घरापुढं पत्रा किंवा कागद किंवा अडखळ ज्या विटा आहेत त्या कोणी ठेवू नका मित्रांनो. आणि आमचं या बायांचं अभिनंदन, त्यांनी हा विषारी नाग त्याला न इजा पोचवता वाचवलेला आहे, त्याबद्दल शतश अभिनंदन. असा साप चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कुठेही न थांबता जाणं, तिथं उपचार केल्यानंतर माणसाचा मृत्यू होत नाही. पण असा साप चावला कुठं झाडपाला औषध आणि वेळ घालवायचं नाही आणि कोणी भ्यायचं नाही मित्रांनो. दवाखान्यात गेलं की अँटी स्नेक फिनम म्हणून जी लस आहे ती मिळू शकते. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.